नमस्कार मित्रांनो, श्रद्धा या विषयावरील आजच्या 11व्या आणि शेवटच्या भागात आपलं स्वागत. जीवनाचा आणि विश्वाचा विचार करतच आपण जगत असतो. आपल्याला या जगण्याचे आणि विश्वाचे विविध अनुभव येत असतात. त्यातून जाणीवा तयार होत असतात आणि आपली विवेचक बुद्धी या अनुभव आणि जाणीवांना सुसंगत रूप देत असतात. हे सुसंगत रूप येत असताना एक विश्वास उत्पन्न होतो. आपण करत असलेल्या गोष्टींवरचा उत्पन्न झालेला असा विश्वास हे श्रद्धेचं रूप आहे. हा विश्वास कदाचित परंपरेमुळे पण येतो. पद किंवा अधिकार यावरही तो आधारित असू शकतो. पण असा परंपरा, पद किंवा अधिकार यावर आधारित असलेल्या विश्वासापेक्षा अंतःप्रेरणेतून आलेला विश्वास म्हणजे खरी श्रद्धा होय. या श्रद्धेनं सर्व काही मिळू शकतं. गीता सांगते, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान मिळवायलाही श्रद्धावान असायला हवं. ज्या 3 गोष्टींवर श्रद्धा हवी असं मला वाटतं, त्यातली ही पहिली गोष्ट आहे. कोणत्याही स्पष्टीकरणापलीकडील, कोणत्याही तर्कशास्त्राच्या पलीकडील शक्तीवर, चैतन्यावर श्रद्धा. संपूर्ण विश्वाचं आवरण असलेल्या शक्तीवर श्रद्धा. दुसरी श्रद्धा असायला हवी ती लोकांच्या चांगुलपणावर. आपण जेवतो तेव्हा श्रद्धा असते की आई काही हानिकारक खाऊ घालणार नाही. शाळा महाविद्यालयात शिकतो तेव्हा श्रद्धा असते की शिक्षक चुकीचं सांगणार नाहीत. वाहन चालवतो तेव्हा विश्वास असतो की इतर सर्व लोक वाहतुकीचे नियम पाळतील. जर आपण विश्वास सोडून सर्वदूर आणि सतत शंकाच बाळगू लागलो तर जगणंच मुश्किल होऊन जाईल का? तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे स्वतःवर श्रद्धा. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की तुमच्या पुराणांमधून वर्णन केलेल्या 33 कोटी देवांवर तुमची श्रद्धा असेल, पण तुमची जर स्वतःवरच श्रद्धा नसेल तर तुम्हाला मुक्ती काय मिळणार? त्यासाठी स्वतःवर श्रद्धा ठेवा आणि शक्तिशाली व्हा. श्रद्धेनं ज्ञान मिळेल, शक्ती मिळेल, आत्मविश्वास येईल आणि श्रद्धाच कल्पनेपलीकडच्या गोष्टींसाठी कार्यप्रवण करेल. आपल्या ध्येयावर, ते ध्येय साध्य करण्यासाठी वापरत असलेल्या साधनांवर आणि आपल्या प्रयत्नांवर जर आपली प्रगाढ श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. असे प्रयत्न करूनही आपली इच्छित गोष्ट साध्य झाली नाही तरी आपल्या मार्गावरील आणि आपल्या प्रयत्नांवरील श्रद्धा तसूभरही ढळू न देणं आवश्यक ठरतं. कारण आपलं प्राप्तव्य प्राप्त करण्यासाठी इतके घटक कार्यरत असतात की त्या सर्वांवर सर्वार्थाने सर्व काळ आपलं नियंत्रण असूच शकत नाही. गीतेमध्ये तर भगवंतांनी सांगून ठेवलं आहे, अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. 5 घटक आहेत यश प्राप्ती करण्यासाठी. त्यातला पहिला आहे अधिष्ठान, दुसरा आहे कर्ता म्हणजे तुम्ही आणि मी. अधिष्ठान म्हणजे कशासाठी, कशाच्या आधारावर. करणं म्हणजे वापरलेली विविध साधनं. ही विविध प्रकारची साधनं, अधिष्ठान, कर्ता असे 4 घटक हे कार्यरत असतातच. त्याचबरोबर विविधाश पृथक चेष्टा म्हणजे आपण केलेले विविध प्रकारचे प्रयत्न. या 4 घटकांबरोबर दैव हा 5वा घटकही यशप्राप्तीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपली
सगळी ताकद लावलेली असली, इच्छा असली, अधिष्ठान चांगलं असलं तरीसुद्धा दैव काही वेळेस आपल्या विरोधी असू शकतं. म्हणून आपल्या प्रयत्नांना यश नाही आलं तरीसुद्धा श्रद्धा तसूभरही ढळू न देणं हेही आवश्यक आहे. विश्वातील चैतन्यावर श्रद्धा, समाजातील इतर घटकांच्या चांगुलपणावर श्रद्धा आणि स्वतःवर श्रद्धा, या 3 श्रद्धा आपलं जीवन सुकर करतात. श्रद्धा नसलीच किंवा ती नष्ट झाली तर जगणंच नकोसं होऊन जाईल, आत्मविश्वास जाईल. श्री श्री रविशंकरजी म्हणतात, जपानमध्ये दरवर्षी 30,000 तरुण आत्महत्या करतात. का? तर त्यांची लोकांच्या आणि समाजातील चांगुलपणावरची श्रद्धा नाहीशी झाल्यामुळे. जीवनात आनंदाचा मळा फुलवणारी श्रद्धा असली पाहिजे ना.